friends, welcome to AgriDreamer Coaching. Today we are going to discuss the topic organic farming. In this topic we will discuss the points, concept of the organic farming, definition of the organic farming, objectives, advantages, disadvantages, also the causes of low adoption of the organic farming. तर बघा या सेशन मध्ये आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, ऑर्गॅनिक फार्मिंगचं महत्त्व काय, त्याच पद्धतीने ऑर्गॅनिक फार्मिंगचे ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट काय आहे, त्याच पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आणि कॉजेस ऑफ लो अडॉप्शन म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचं अडॉप्शन लो आहे काय, त्याच्यासाठी रिझन्स असतील, काय कॉजेस आहेत ते आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे. तर कन्सेप्ट मध्ये बघा, जनरली नाउअडेज the farmers are using the pesticides, insecticides, herbicides on the large quantity. So because of this it will affect on the soil physical properties and also various health hazards to the human beings. So we have to stop the use of excessive use of these fertilizers, pesticides and the growth regulators. So तर बघा या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय सांगायचं की फार्मर आजकाल काय करतोय, पेस्टिसाइड्स असेल, हर्बिसाइड्स असतील, फर्टिलायझरचा खूप जास्त प्रमाणामध्ये यूज करत आहे. कशासाठी? कारण यील्ड जास्त मिळवण्यासाठी. पण त्याच्यामुळे काय होणार आहे की हेल्थ हजार्ड्स वरती अफेक्ट होणार आहे, एनिमल हेल्थ वरती सुद्धा अफेक्ट होणार आहे, त्याच पद्धतीनं सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीज वरती पण त्याचा अफेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला हे जे केमिकल कंपाऊंड्स आहेत त्यांचा वापर कमी केला पाहिजे की जेणेकरून आपली सॉइलची हेल्थ चांगली राहील. जर तुम्ही एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये यूज करत राहिला तर काय होणार आहे, सॉइलच्या हेल्थ वरती सुद्धा अफेक्ट होणार आहे. त्याच पद्धतीने जे तुम्ही प्रोडक्शन घेता ते न्यूट्रिशनल क्वालिटी त्याच्यामध्ये नसणार आहे, जे तुमचं प्रोडक्ट आहे ते लो न्यूट्रिशनल क्वालिटी असणार आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगची गरज आहे. सो देयर विल बी द नीड ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग बिकॉज इन द ऑर्गॅनिक फार्मिंग we completely avoid the use of pesticides, herbicides and insecticides. Instead of these chemical compounds we use the organic manure such as the FOM, vermicompost. So there will be the huge scope or great importance to the organic farming in the coming days. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगला कमिंग डेज मध्ये खूप स्कोप येणार आहे फ्युचर मध्ये. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण काय करतो, कम्प्लिटली हे जे केमिकल कंपाऊंड्स आहेत त्यांचा यूज आपण स्टॉप करतो आणि त्याच्याऐवजी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहेत, FOM असेल, वर्मी कंपोस्टिंग असेल, तर हे आपण मॅन्युअर फील्डला अप्लाय करतो की जेणेकरून आपलं प्रोडक्शन जे आहे ते चांगलं येतं. सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग. Now we will discuss the definition of the organic farming. Now what is the organic farming? Organic farming is a production system in which it avoids the use of synthetically compounded fertilizers, pesticides, growth regulators etc. is known as the ऑर्गॅनिक फार्मिंग. तर बघा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, ही एक प्रोडक्शन सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स असतील, इन्सेक्टिसाइड्स असतील, हे जे केमिकल कंपाऊंड्स आहेत त्यांचा यूज काय केला जातो, कम्प्लिटली स्टॉप केला जातो. त्याला काय म्हणायचं, ऑर्गॅनिक फार्मिंग. Now we will discuss the objective or the advantages of the organic farming. So what are the benefits of the organic farming? We will discuss now. The first one is that food of high nutritional quality. The organically produced food or organically produced product are of high nutritional quality. They have a very high nutritional quality such as the protein content, carbohydrate etc. as compared to the inorganic products. Second objective is that, or second advantage is to maintain the soil fertility. To maintain the soil fertility means, soil fertility it is the inherent capacity of the soil to provide all the essential nutrients to the crops is known as the soil fertility. So because of organic farming the soil fertility will be maintained, which is a necessary. Next one is the to avoid all forms of pollution. The organic farming helps to avoid the all forms of pollution, so which is important for the ecological balance or environmental balance. We know that nowadays the pollution is increasing day by day. All type of pollutions are dangerous to the earth. So if we do the organic farming it will avoid all the types of the pollution. Next one is that to help in conservation of soil water. Also the organic farming helps in the conservation of the soil and water. Next, organically grown plants are more resistant to disease and pest. See here, the organically grown plants are more resistant for the diseases and pest as compared to the inorganic plants. Next one is it eliminates the risk of human and health hazards because
organically produced fruits are high nutritional quality. In the organic farming, we completely avoid the use of the chemical compounds such as the fertilizer, pesticides. So that's why whatever maybe the products are there, they have a high nutritional quality. So there will be the no risk for the human beings are also for the animal health. सर बघा आता ऑब्जेक्टिव्ह किंवा ऍडव्हान्टेजेस काय आहेत ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये, आपल्याला हाय न्यूट्रिशनल क्वालिटी फूड भेटते, त्याच पद्धतीने सॉइल फर्टिलिटी मेंटेन होते आणि सगळ्या टाइपचे जे पोल्युशन्स आहेत कम्प्लिटली अवॉइड होतात जर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग केला तर. त्याच पद्धतीने सॉइल आणि वॉटरचं सुद्धा कन्झर्वेशन होतं आणि जे ऑर्गॅनिकली ग्रोन प्लांट्स आहेत ते डिसीज आणि पेस्टला जास्त रेजिस्टन्स करतात इनऑर्गॅनिक क्रॉप्स पेक्षा, इनऑर्गॅनिक प्लांट्स पेक्षा. आणि लास्टला आपण पाहिलं की जर ऑर्गॅनिक फार्मिंग केला तर त्याचा रिस्क जो आहे ह्युमन बिंग्सला असते किंवा हेल्थ ॲनिमल हेल्थ वरती त्याचे हेल्थ हजार्ड्स काय होणार आहेत, होणार नाहीत. म्हणजेच काय ह्युमन हेल्थ आणि ॲनिमल हेल्थ ही गुड राहील जर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग केला तर. हे सगळे काय आहेत ऑब्जेक्टिव्ह किंवा ऍडव्हान्टेजेस ऑफ दी ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, सी हियर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग. फर्स्ट वन इज चेंजिंग ओव्हर टू ऑर्गॅनिक फार्मिंग इनिशियल क्रॉप लॉसेस ऑकर्स. मीन्स काय की जर तुम्ही इनऑर्गॅनिक फार्मिंग टू ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही करू लागला तर काय होणार आहे, इनिशियल क्रॉप लॉसेस जे आहे ते होणार आहेत. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय इनऑर्गॅनिक फार्मिंग करत आलात बरोबर का, नेक्स्ट इयरला तुम्ही किंवा करंट इयर पासून तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करताय म्हणजेच काय इनिशियल म्हणजे स्टार्टला तुम्हाला काय येणार आहेत लॉसेस मात्र त्या ठिकाणी येणार आहेत. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग इज नो फुल्ली डेव्हलप्ड मार्केट. For the organic farming, there will be the no fully developed market for the organic farming. So there will be the big question mark for the marketing of the organic products. तर organic farming मध्ये कसं आहे डेव्हलप्ड मार्केटिंग नाही त्याचं, म्हणजेच काय जर ऑर्गॅनिक फार्मिंग साठी मार्केट अवेलेबल नसेल तर तुमचं प्रोडक्टचं मार्केटिंग वरती खूप मोठा क्वेश्चन मार्क येतो. त्यामुळे हे एक ऍडव्हान्टेजेस आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग साठी मार्केट अवेलेबल नाही आहे. नेक्स्ट इज दॅट लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ द इनपुट्स लाईक FOM कंपोस्ट. फॉर द ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आणखी एक डिसएडव्हान्टेज काय आहे की जे इनपुट्स आहेत त्याच्यासाठी लागणारे म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहेत FOM असेल, कंपोस्ट असेल, वर्मी कंपोस्ट असेल, ह्यांची अवेलेबिलिटी जी आहे ती लिमिटेड आहे ॲज कम्पेअर टू दी इनऑर्गॅनिक फार्मिंग. नेक्स्ट वन इज द स्लो रिलीज ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम ऑर्गॅनिक सोर्सेस which is not matching the nutritional demand of high yielding varieties. जनरली काय होतं की ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये समजा एखादी तुम्ही हाय यील्डिंग व्हरायटी ग्रो केलेला आहे तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते स्लोली रिलीज होणार आहेत. मग न्यूट्रिशनल जे न्यूट्रिएंट्स आहेत ते स्लोली रिलीज झाल्यामुळे एखादी तुमची हाय यील्डिंग व्हरायटी असेल तर त्याच्यासाठी जे लागणारे जे न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट आहे ते काय होणार आहे ठिकाणी कंप्लीट होणार नाही. म्हणजे ते त्या क्रॉप साठीचं जे न्यूट्रिशनल क्वालिटीचं क्वांटिटीचं जे डिमांड आहे ते फुलफिल होणार नाही ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कसे आहेत, दे रिलीज मीन्स दे स्लोली रिलीज दी न्यूट्रिएंट्स फ्रॉम दी ऑर्गॅनिक सोर्सेस. म्हणजेच काय याच्यामध्ये ऑर्गॅनिक सोर्स मध्ये कसं आहे न्यूट्रिएंट जे आहेत ते स्लोली रिलीज होतात. त्यामुळे जर एखादी हाय यील्डिंग व्हरायटी असेल तर त्याचं जे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहे न्यूट्रिशनल डिमांड आहे ते फुलफिल होत नाहीये. ठीक आहे, दीज ऑल आर दी डिसएडव्हान्टेजेस ऑफ दी ऑर्गॅनिक फार्मिंग. नाउ द लास्ट पॉइंट इज द कॉजेस ऑफ लो अडॉप्शन ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग. इट मीन्स व्हाय द ऑर्गॅनिक फार्मिंग इज नॉट carried. Okay, so various causes are there. First one is that the chemicals are easy to use. So whatever may be the inorganic chemicals are there, they were easy to use to the farmers. That's why there will be the no adoption of the organic farming. Second cause is that benefits of organic practices are not seen immediately. So whatever may be the benefits of the organic farmings, they are not seen immediately. Means in the organic farming, the initial losses are occurs. So this is also the important reason for the low adoption of the organic farming. After that, difficult to get the organic fertilizers. So there will be limited availability of the organic fertilizers. So this is also the reason for low adoption. Next one is that no experimental evidence in the BC ratio of organic farming. BC ratio means it is the benefit cost ratio. So there will be the no experimental any proof or any evidences in the benefit cost ratio of that for the organic farming. Next one is government efforts are very little. So for the organic efforts, the government for the organic farming, the government efforts are very poor. So it is also the important reason for the low adoption.
And last is that scientific researches are also scarce. The scientific research on the organic farmings are also very rare as compared to the inorganic farming. तर बघा आपल्याला कॉजेस बघायचे की ऑर्गॅनिक फार्मिंगचं जनरली अडॅप्शन का होत नाहीये, त्याचं रिझन म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचे एवढे सगळे बेनिफिट्स असताना फ्युचर मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगला स्कोप असताना सुद्धा त्याचं अडॅप्शन का होत नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर हेच त्याची रिझन म्हणजे हेच त्यांनी अडॅप्शनची कारण दिलेली आहेत का अडॅप्शन होत नाही. पहिला आहे की केमिकल्स इझिली अवेलेबल होतात फार्मर्ससाठी, त्याच पद्धतीनं ऑर्गॅनिक फार्मिंगचे जे रिझल्ट्स आहेत ते लवकर मिळत नाहीत, इनिशियल काही इयर्स लॉसेस होतात, त्यामुळे सुद्धा हे खूप मोठं रिझन्स आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स इझिली मिळत नाहीत, अवेलेबल होत नाही, त्याच पद्धतीनं आपल्याला एक्सपेरिमेंटल पुरावा नाहीये की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये बीसी रेशो मध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळेल, असं काय एक्सपेरिमेंटल पुरावा आपल्याकडे नाहीये. त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंट एफर्ट सुद्धा नाहीत, गव्हर्नमेंट एफर्ट खूप कमी आहेत. त्याच पद्धतीनं म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगला घेऊन त्याच पद्धतीचं सायंटिफिक रिसर्च जे आहे हे सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंग वरती खूप कमी आहे. त्यामुळे हे सगळे रिझन्स आहेत की जनरली फार्मर जो आहे तो ऑर्गॅनिक फार्मिंग अडॉप्ट करत नाहीये. तर जनरली बघा फ्युचर मध्ये येत्या काही वर्षांमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगला खूप स्कोप येणार आहे. आता जरी इनऑर्गॅनिक फार्मिंग कडे शेतकऱ्यांचं लक्ष असलं तरी एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये सगळे फर्टिलायझर जरी स्प्रे घेत असले तर एक ना एक दिवस फ्युचर मध्ये असं येणार आहे की त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग शिवाय पर्यायच राहणार नाही. समजते का सर्वांना? कारण ऑर्गॅनिक फार्मिंग काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती आपण सर्वांनी केली पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण जे केमिकल कंपाऊंड्स आहेत त्याचा यूज आपण स्टॉप केला पाहिजे. ठीक आहे, सर्वांना ऑर्गॅनिक फार्मिंगचा हा टॉपिक समजला असेल, व्यवस्थितपणे मी सांगितलेला आहे. माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.